अतिशय समृद्ध अशा संस्थेचे अध्यक्ष माननीय पाटील साहेब, त्याचप्रमाणे खजिनदार बदियानी सर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय शिल्पा बदियानी मॅडम, या स्कूलच्या शाळेच्या मुख्याध्यापिका, आणि मला कदाचित वाटत असेल की मेले मी बिछडे हुए बहिणे रहती है ना, त्याच्याकडे आणि माझ्याकडे कोण कदाचित वाटत असेल इतकं साम्य असलेल्या त्या तरुण आणि तडफदार मुख्याध्यापिका विश्रांती देसाई मॅडम. मला खूप छान वाटलं या शाळेत जेव्हा मी इथे पहिल्यांदा आले आणि खूप वर्षानंतर मला बाई हा शब्द कानावरती पडला. अजूनही ज्या शाळेमध्ये त्या शिक्षिका मॅडम झालेल्या नाहीत, त्या शाळा अजूनही त्यांच्या गुणवत्तेमध्ये आणि त्यांच्या प्रेमामध्ये मायेमध्ये टिकून आहेत. आणि अशा अनेक बाई इथे आहेत, माझी आहेत, आजी आहेत, सगळ्या आहेत. आणि त्यातही काही सुंदर छान छान नसून आलेल्या आहेत की एका स्टेजवरचा प्रकाश आहे आणि त्या सगळ्या बाईंचा, आणि शिक्षक मला कमी दिसतात, सर पण आहेत तिथे, तर हे सगळे माझा परिचय पण खूप मोठा करून दिलेला आहे आणि तिथचा काही मोठा असा नाही आहे. मॅडम मी किती वेळ बोलावं अशी अपेक्षा? मी या जे ऑपरेटर आहे स्टेजचे, मला वाटतं की त्यांना एक छोटीशी विनंती केली तर ते ऐकतील, कारण इथे ना इतके सुंदर सुंदर तेजस्वी असे चेहरे बसलेले आहेत, वरती आहेत, खाली आहेत, आणि मला ते दिसत नाहीये. जर इथल्या एखादी लाईट आपण लावली तर हा संवाद मला ज्यांच्याशी साधायचा आहे त्यांच्याशी मला अधिक चांगलं बोलता येईल असं मला वाटतं. कारण मला मागच्या मुली दिसत नाहीयेत आणि मी नेहमी बॅक बेंचर्स जे असतात त्यांच्यावरती जास्त फोकस करत असते, शिकवताना पण आणि इथे पण. ओके ओके, थँक्यू. तर तुम्ही अशा ज्या सगळ्या आहात, म्हणजे मी इथं सांगितलं इथे इतक्या छान छान तुमच्या शिक्षिका आहेत आणि इतक्या छान छान शिक्षिका ज्या मुलींना घडवतात, इतके छान शिक्षक आणि इतकी छान शाळा ज्यांच्याकडे आहे, त्या मुली किती छान असतील. म्हणजे छान गुणिले अत्यंत कितीतरी गुणाकार असा मोठा करा, जी संख्या येईल तेवढा छान तुम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एकदा तुमच्याकडूनच भरपूर टाळ्या होऊ दे. आत्ताच मॅडमने अहवाल वाचून दाखवला आणि तो ऐकताना मी खरंच दंग झाले की अहवाल वाचनाचा टाईम असतो आणि त्या वेळेत त्यांना ते सांगावं लागतं, तरी त्यांनी ते इतकं सांगितलं. तर प्रत्यक्षात किती असेल असा एक मला पाहुणे म्हणून प्रश्न पडला की अशी शाळा जी आहे, ही गुणवत्तेची कास धरणारी आणि अशा अनेक गुणवंत विद्यार्थी घडवणारी जी शाळा आहे, त्या शाळेला मी नमन करते. आणि आपल्या आईच्या स्मरणार्थ एक असं जिवंत स्मारक उभारावं की ते कायम स्वरूपी चालत राहील एखाद्या नदीच्या प्रवाहासारखं, आणि त्यातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडतील. इतका द्रष्टेपणा ज्यांच्या अंगी होता असे महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतरावजी चव्हाण सर यांना मी खरंच विनम्र असं अभिवादन करते आणि आपल्याशी संवादाची मी सुरुवात करते. बऱ्याचदा वार्षिक पारितोषिक समारंभ म्हटलं की आपल्याला एक भीती वाटते की येणारे जे कुणीतरी गेस्ट असतील ते आपल्याला हे सांगतील, हे करू नका, ते करू नका, ते करू नका, आणि आपल्याला वाटतं काय आता या पण आल्या आणि यांनी इथे या असंच लेक्चर सुरू करणार आहे. तर मी सांगते की मी तसं काही करणार नाहीये. मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहे आणि मॅडमने अर्धा तास दिलाय, पण त्यापूर्वी पण तुम्हाला जर वाटलं की आपण या मॅडमला शांत बसवावं तर आपण टाळ्या वाजवू शकता, जोरात वाजवा, म्हणजे मला कळेल की आपण सांगायचं आहे. आत्ताच थांबू काय? नाही, ओके ठीक आहे. मला इथे जे बोललं, म्हणजे मी मॅडमला पहिल्यांदा प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही मला शोधून कसं काढलं. ऍक्च्युली माझा त्यांचा कधी परिचय नव्हता आणि 2-3 महिन्यापूर्वी जवळपास त्यांचा मला फोन आला आणि मॅडम तुम्ही आमच्याकडे याल का. तर मला आश्चर्य वाटलं की म्हणजे कुठून तरी कुणीतरी संदर्भ दिल्यावरती फोन करणं वेगळं आणि मॅडमने बोलवलं. तर का बोलवलं ते आज मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम मी तुमचा एक व्हिडिओ बघितला होता आणि तो व्हिडिओ पाहून मला वाटलं की आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही हवे आहात. मैत्रिणींनो, बऱ्याचदा आता काय झालंय की ChatGPT आहे किंवा तुमचा याच्यावर गेलं तुम्ही नेटवर तर तुम्हाला काहीही सापडतं. एखादं मोटिवेशनल लेक्चर फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळू शकतं. मग मला वाटलं की मॅडमला असं का इतकं वाटते की याच मॅडमला बोलवलं पाहिजे. तर त्याचं जे बोलवण्याचं कारण आहे ते परिचयात सांगितलं ते वेगळं आहे, पण ते कारण मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी गोष्ट सांगितली तर चालेल का?
गोष्ट आवडते सगळ्यांना? मॅडम काय म्हटलं की आमच्याकडे 80% विद्यार्थिनी या ग्रामीण भागातल्या आहेत आणि त्यामुळे मी पहिल्या झटक्यात त्यांना होकार दिला की मला ग्रामीण मुलींशी, ग्रामीण भागातल्या येणाऱ्या मुलींशी मला बोलायचं आहे. मी गोष्ट सांगते तुम्हाला एका मुलीची, आपल्यासारखी जी ग्रामीण भागातलीच होती एका मुलीची एक गोष्ट सांगते. ही जी मुलगी आहे ती अत्यंत मागास भागातल्या एका छोट्याशा खेड्यामध्ये एका अशा घरात तिचा जन्म झाला जिथे वडिलांना दारू पिण्याची प्रचंड सवय आहे, म्हणजे दारू हेच त्यांचं जीवन आहे. मग वडिलांनी दारू प्यायची अशी, जी तुम्ही आता ज्यांना ज्यांना माहिती असेल दारू व्यसनी वडिलांच्या घरातली परिस्थिती काय असते, त्या मुली माझ्याशी जास्त चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकतील, त्यांना कळेल. आणि ज्यावेळी या घरामध्ये ती आई जी असते ज्यावेळी प्रेग्नंट राहते त्यावेळी वडील सांगतात की मला पहिला मुलगाच पाहिजे. जसं आपण अमेझॉनवर ऑर्डर देतो की नाही, आता मला हेच पाहिजे, क्लिक केले की ऑर्डर, पहिला मुलगाच पाहिजे असं ते म्हणतात. पण दुर्दैवाने काय होतं, पहिली मुलगीच होते. मुलगी का झाली हा जो वडिलांचा राग असतो, कारण वंशाला दिवा पाहिजे असतो. घरात इतकी गरिबी असते की खायला सुद्धा नाही, पण तरी सुद्धा वंशाला दिवा पाहिजे असतो आणि तिथे दिवा काय होत नाही आणि ही मुलगी तिथे जन्माला येते. जे पिंपरी जो उल्लेख केला अनेकदा, तर मी जी कादंबरी लिहिलेली आहे त्यात ही कथा आहे आणि आता मी तुम्हाला ती सांगते. तर ही मुलगी जन्माला येते आणि वडील म्हणतात की ही पिंपरी का जन्माला आली. पिंपरी म्हणजे नको असलेली मुलगी, जी मला नको होती पण ती जन्माला आलेली आहे. आणि अशा या मुलीचा जन्म झाल्यानंतर वडिलांना इतका राग येतो, त्यांनी भरपूर पिलेली असते, त्यामुळे ती एक नशा जी असते ती चढलेली असते. आणि ते काय करतात तर हे बाळ जे असतं छोटंसं बाळ, आता एका कुपोषित आईच्या पोटी जन्मलेलं बाळ केवढं असणार आहे, छोटंसं मांजराचं पिल्लू असतं की नाही, तर असं ते पिल्लू असल्यासारखं ते बाळाला बघतात, घेतात हातात आणि एका हातात बिडी असते, बिडीचा झोका घेऊन तो दूर सोडतात, असं बघतात आणि एखादं पायात येणारं मांजराचं पिल्लू फेकावं तसं असं जोरात ते बाळ फेकून देतात. असं जोरात फेकतात, असं ते ओट्यावर आपटून ते बाळ दूर जाऊन पडतं. पडल्याबरोबर ते शांत होतं, रक्तबंबाळ होतं. हे काय धक्का म्हणणार, नवीनच जन्माला आलेल्या बाळाला काही कळत नाही आणि ते बाळ शांत होतं. लोक धावत येतं, आईचा आक्रोश चालू असतो. ज्यावेळी आई खूप रडते की काय झालंय, हे बाळ शांत झालंय, त्यावेळी लोक सांगतात की बाळ मेलेलं आहे. शांत झालं म्हणजे मेलं. आणि मग म्हणतात की आता काहीतरी पुढचं जास्त वाढवायला नको, कोणीतरी म्हणते तक्रार करा, पोलिसात द्या, हे करा, याला मारा. काही लोक म्हणतात असू दे ना, त्यांचं कुठं अजून वय गेलं, अजून लेकरं होती, जाऊ द्या, मुलगीच होती, मेली तर मेली, मग तिला आता पुरून टाकूया, पटकन काहीतरी करायला. पण त्या आईचा एकीकडे आक्रोश सुरू असताना काय निसर्गाचा चमत्कार झाला असेल माहिती नाही आणि बाळ अचानक श्वास घेतं आणि रडायला लागतं. त्याच्या त्या पहिल्या श्वासासोबत ते रडणं जे चिकटलेलं असतं, म्हणजे आईसाठी तिची मुलगी जगते, पण वडिलांसाठी ती कोण असते, पिंपरी असते. आणि ही पिंपरी जगते. माहेरची साडी आता मॅडमने टाकली, पण माहेरची साडी तुम्ही पिक्चर पाहिला असेल की नाही माहित नाही, पण मला वाटतं माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना माहेरची साडी माहिती असेल. आणि माहेरच्या साडीमध्ये सांगितलेलं असतं की वडिलांनी म्हटलेलं असतं मी या मुलीचं तोंड बघणार नाही. तिथे वडील जाहीर करतात जगली तर जगली, पण या पोरीला मी कधी ना कधी तर काय करणार, हिला ना शिकू देणार, माझ्या पुढे जर आली तर बघा. आणि मग असं वडिलांपासून तोंड लपवत लपवत ती पोरगी सांभाळायची कशी, म्हणून आई काय करते, तिला कुठंतरी दूर बोर्डिंग मध्ये नेऊन टाकते. 5.5-6 वर्षाची ही मुलगी बोर्डिंग मध्ये ज्यावेळी जाते तेव्हा तिला आईला सोडून जायचं नसतं. तेव्हा ती आईला म्हणते किती क्रूर आई आहेस तू, बाकीच्या सगळ्या आया त्यांच्या मुलीला त्या स्वतःच्या जवळ ठेवतात आणि तू मला बोर्डिंग मध्ये टाकतेस, स्वतःपासून दूर करतेस. त्यावेळी ती आई तिला सांगते की बाळा, आपल्या शेतातनं गावात जाण्याची ही चिखलाची वाट जी आहे, ही वाट तुला आवडते का. मुलगी म्हणते मला आवडत नाही, मला चिखलाची वाट नकोय, मला कोणती वाट पाहिजे, मला डांबरी सडक पाहिजे. मग ती म्हणते आता तू थकलीस तर चिखलाच्या वाटेत तुला बसता येईल काय, बसता येणार नाही. आयुष्यात जेव्हा अशी चिखलाची वाट लागते आणि जेव्हा बसता येत नाही तेव्हा चालत राहण्यात शहाणपण असतं. आणि तुला जर ही वाट नको असेल आणि तुला डांबरी सडक पाहिजे असेल तर तुला आईला सोडून दूर जाऊन राहावं लागेल. ते आकाशात पक्षी बघ, पाखरू बघ, ते उडतंय, त्याच्याजवळ त्याची आई आहे का, नाहीये. तुला जर तुझ्या आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर तुला बोर्डिंग मध्ये जावं लागेल. आणि मुलीला बोर्डिंग मध्ये टाकते, वडिलांपासून दूर, किमान 10वी पर्यंत तरी हिचं शिक्षण होईल म्हणून. 10वी पर्यंत मुलगी शिकते. 11वी 12वीला कुणी बोर्डिंग पण नसते आणि कुणी नातेवाईक पण ठेवून घ्यायला तयार नसते. अशा वेळी आई घरात येऊन राहणं भाग आहे. पण वडिलांनी तर सांगितलं तोंड पाहायचं नाही. मग वडील दिसले की कुठंतरी जाऊन
आपलं छोटंसं ते घर आहे लपून बसायचं. असं करत करत पण प्रत्येक वेळी दारू पिल्यानंतर वडिलांचा जाच जो आहे, आईला मारहाण प्रचंड, म्हणजे तुम्ही कल्पनाही केली नसेल असं उपाशी राहणं हा या गोष्टी तर वेगळंच आहे. आणि मग अशा वेळी ती मुलगी 12वीत येते. इथे 11वी 12वी पण आहे. 12वीत येते मुलगी. 12वीचं वर्ष तुम्हाला माहिती आहे किती महत्वाचं असतं. पण 12वीच्या वर्षामध्ये 12वीची परीक्षा आहे आणि तू शिकूच नकोस म्हणून वडील काय करतात, सगळी वह्या पुस्तकं नेऊन विहिरीत फेकून देतात. परीक्षा आहे, परीक्षेत लिहायला अभ्यास करायला तर पाहिजे की नको, पुस्तक नाहीये मुलीकडे. बरं इतकंच काय घरातून काढून दिलेलं आहे, स्वतः परीक्षेला जायला घालायला ड्रेस पण नाहीये, ना स्वतःचा पेन आहे, पॅड आहे, पुस्तक आहे, ड्रेस आहे, काहीच नाहीये. मैत्रिणींच्याकडनं असंच काहीतरी घेऊन परीक्षा देते. आणि मैत्रिणींनो, ही जी मुलगी आहे पिंजरीत सांगितलेली, ती परीक्षेमध्ये पहिल्या नंबरने पास होते. पहिला क्रमांक कॉलेजमध्ये तिचा येतो, तिच्या महाविद्यालयामध्ये ती पहिली येते. म्हणजे हा जो प्रवास आहे ते करत असताना ती पहिल्याच प्रयत्नामध्ये नेट परीक्षा पास होते. म्हणजे विद्यापीठाच्या वेळेस तेव्हा कमू आणि शिका ही योजना तुम्हाला माहिती असेल, सातारा कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्याची सुरुवात केली. कमवा शिकामधून काम करून काहीतरी वर्षाचे महिन्याचे 250 रुपये, त्या 250 रुपयामध्ये सगळा खर्च, पुस्तकं, सगळं शिक्षण घेऊन मी शिकते. आणि शिकल्यानंतर ती मुलगी पहिल्याच प्रयत्नामध्ये नेट पास होते आणि कॉलेजवरती प्रोफेसर म्हणून लागते. ती NCCची ऑफिसर होते, कॅप्टन रँकवरती 16 वर्ष काम करते. वडिलांनी फेकून दिलेली, लोकांनी मेली म्हणून सोडून दिलेली आणि कायम अशा या परिस्थितीत शिकलेली ही मुलगी म्हणजे पिंजरी. हा पिंजरीचा नको असलेला पिंजरीचा प्रवास जो आहे तो मी त्या कादंबरीत लिहिलेला आहे. आणि 310 पानांची मोठी कादंबरी आहे. मी तुम्हाला समरी सांगण्यासारखी शॉर्ट स्टोरी सांगितलेली आहे. आणि मैत्रिणींनो, ही पिंजरी दुसरी कोणी नसून आज इथे तुमच्यासोबत, तुमच्यासोबत बोलण्यासाठी उभी आहे आणि विशाली मॅडमने शोधून मला इथे तुमच्यापुढे आणलेला आहे. हे आणण्यामागचं कारण काय असेल? कारण हे आहे की तुम्हाला कुठेतरी नेटवरनं काढून मोटिवेशनल लेक्चर देता येईल, कुणीही देऊ शकेल ते. पण तुमच्या समोर एक उदाहरण म्हणून, जिवंत उदाहरण तुमच्या समोर इथे सादर करायचं होतं, म्हणून त्यांनी मला इथे आणलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण प्रॅक्टिकलवर जास्त विश्वास ठेवतो ना, थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल आज तुमच्या समोर उभा आहे. आणि या सगळ्या पिंजरीच्या स्टोरीतनं एकच फक्त तुम्हाला संदेश आहे की हरायचं नाहीये. काय करायचंय? हरायचं नाही तर लढत राहायचं. म्हणजे माझी आई पूर्णपणे अशिक्षित होती, तिला काहीही शिक्षणाचा गंध नव्हता, म्हणजे ती शाळेतच गेलेली नव्हती. पण तिने कुठंतरी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले वाक्य ऐकलेलं होतं की काहीही झालं तरी चालेल, उपाशी राहावं लागलं तरी चालेल, पण तुम्ही मुलांना शाळेत शिकवा. आणि तिने मग इतकं, म्हणजे ती तिच्या, तुम्ही कादंबरी वाचा कधीतरी मग तुला कळेल की तिच्या इतका तुम्ही सहन केलेलं नाहीये. आणि मला एक आयुष्यात खूप चांगलं वाटतं की मॅडमने जो व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओची फक्त मुलींनी कदाचित पाहिला नसेल म्हणून इथे सांगते की 2023 मध्ये मला साहित्य क्षेत्रातला सगळ्यात मानाचा असा यशस्विनी साहित्य सन्मान मिळाला. आणि तो पुरस्कार जो होता तो पुण्याच्या बालगंधर्व मध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मिळालेला. आणि तो माननीय शरद पवार साहेब, सुप्रिया सुळेताई आणि शबाना आझमी आणि जावेद अख्तर साहेब यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला. आणि तो पुरस्कार मी स्वीकारल्यानंतर मी बोलत असताना असंच फक्त मी सांगितलं की इथे प्रेक्षकांमध्ये माझी आई सुद्धा बसलेली आहे. तर माझी आई होती तिथे. तिला स्टेजवर बोलवून घेऊन तिचा जो सन्मान या सगळ्या लोकांनी केला, मला वाटतं आयुष्यात मी मिळवलेली ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्या आईवडिलांना जर काही द्यायचंच असेल, आपण काही देऊ शकत नाही त्यांना, कारण त्यांच्या आपल्यावरती जे उपकार असतात किंवा त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे ते इतकं मोठं असतं की त्याची परतफेड आपण करू शकत नाही. पण आयुष्यात एक शपथ घ्या की मी एक क्षण तरी असा माझ्या आई वडिलांना देईल की ज्यावेळी त्यांना समाधान वाटेल की आपण या मुलीला जन्म दिलेला आहे. आणि मला त्यावेळी खूप वाईट वाटलं की त्यावेळी माझे वडील हयात नव्हते आणि मला वाटलं की ते जर असते तर त्यांनाही खूप चांगलं वाटलं असतं की आपण जिला कायम पिंजरी म्हणून नाकारलं, ती मुलगी आज यशस्विनी म्हणून झालेली आहे. तर आयुष्यात तेवढं एक करा. आता मला इथे खूप छान वाटलं. मी अजून एक फक्त सांगते की गेल्याच वर्षी 24 नोव्हेंबरला माझ्या आईचं निधन झालेलं आहे. आणि आज मी जी साडी घातलेली आहे ती साडी माझ्या आईने घेतलेली, मला शेवटची साडी आहे. म्हणजे एक दिवाळीच्या वेळी जेव्हा आपण जातो ना तेव्हा तिने ती घेतलेली साडी होती. आणि मला असं वाटतं की ती माझ्या सोबत असावी, म्हणून मी बऱ्याचदा
आणि आज इथे म्हणजे मी खूप कार्यक्रमाला जाते, म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आणि मी नाकारत नाही जायला, कारण काय की आपल्या बोलण्यात इथे खूप सगळ्या बसल्यात. अगदी 1400 मुली असतील, 1400 मुलीपैकी 14 मुलींना जरी वाटलं की नाही मॅडमने सांगितलेलं मला काहीतरी वाटते, मी पण काहीतरी करावं, तरी मला इथे येण्याचं माझं तो हे आहे असं मला वाटेल. मी खूप कार्यक्रमांना गेले, मी खूप कार्यक्रमांचे सत्कार स्वीकारले, पण आज इथला जो सत्कार आहे मॅडम अविस्मरणीय आहे. आणि मला वाटतं आज माझ्या अंगावरती जी माहेरची साडी टाकली, त्यावेळी मला वाटतं माझी आई सुद्धा खुश झाली असेल की आपल्या लेकीच्या अंगावरती ही माहेरची साडी टाकलेली आहे. आणि मी तुम्हाला असं म्हणजे कुठलंही वाचलेलं काहीही सांगणार नाही, मी तुम्हाला फक्त माझ्या अनुभवातनं काही गोष्टी सांगणार आहे की तुम्ही जे काही अनुभवता, जे तुमच्या अनुभवातनं तुम्ही शिकता, ते जास्त काळ दीर्घकाळ तुम्हाला मार्ग दाखवत असतं. म्हणजे बऱ्याचदा लोक सांगतात बघा की शाळेत शिकवलं जातं चोरी करू नये, खोटं बोलू नये, लबाड बोलू नये वगैरे. तुम्हाला फक्त एक प्रसंग सांगते. मी आधी सांगितलं तुम्हाला की घरची खूप गरिबी असल्यामुळे कधी कधी असायचं की खायला पण काही नाही. मग एकदा असंच झालं, वडिलांनी हाणून मारून घराच्या बाहेर काढून दिलं आणि दुसऱ्यांच्या घरात लपून बसलो आम्ही की वडील सापडलं वाटल्यानंतर ते आणखी मारतील. पण भूक खूप लागलेली होती आणि भूक लागली आणि ज्या घरात आम्ही होतो तिथली ती बाई पण खूप गरीब होती, बिचारी विधवा होती, तिला 4 मुलं, ती तिच्या मुलांना खाऊ घालणार की आम्हाला खाऊ घालणार. आणि मग भूक लागलेली आहे, अशा वेळी काय करायचं, तर तिथली ती मुलगी होती, तिचं नाव मंदा होतं आणि तिला मंदी म्हणायचं. बऱ्याचदा नावांचा अपभ्रंश करण्यात आपण मुली खूप पुढे असतो बघा, होय की नाही. मैत्रिणीचं नाव आपण कधीच सरळ देत नाही, त्यातच खरी मैत्री म्हणायचं. तर तिला ती म्हटली अगं चल आपण जाऊ, म्हटली तिथं कैऱ्या आलेल्या आहेत, गावाच्या शेजारी कामराई होती, कैऱ्या आलेल्या आहेत, आपण जाऊन कैऱ्या घेऊन येऊ. म्हटलं आम्ही गेलं तर ते आपल्याला मारणार. आणि तो माणूस जो होता शेताचा, त्याचं नाव राजाबाई, तो इतका कडक होता, म्हणजे कोणी दिसलं वावरात तर बांधूनच ठेवणार डायरेक्ट त्याला. ती म्हटली तरी पण चल भूक लागली, काय करूयात, मस्तपैकी जाऊ आपण कैऱ्या चोरून आणू आणि काय करू त्याचा चिरा करू, त्याला मीठ बीठ लावू मस्तपैकी आणि खाऊ मस्त. एकदम भूक लागलेली आणि ते वर्णन एकदम तोंडाला पाणी सुटलं. चल म्हटलं जाऊया. भीती तर वाटायला लागली, पण काय करायचं. गेल्यानंतर बघितलं तर तो माणूस जेवून, तिथे जो सांभाळणार आहे तो जेवून झोपलेला झाला तरी. मग ती म्हटली थांब, मी काय करते, आपण खाली बघू कैऱ्या सापडतात का, नाही सापडल्या तर मी झाडावर चढते, तोडते आणि आपण पटकन घेऊन पळून जाऊ. ती झाडावर चढली, तोडते कैऱ्या, टाकते. माझा फ्रॉक जो आहे त्याला अंगी म्हणायचो आम्ही तिथे मराठवाड्यामध्ये, अंगी म्हणतात. तर ते फाट जसं काही नाही नव्हतं, जुना पुराणात ओटी केली त्याची आणि त्या कैऱ्या त्याच्यामध्ये घ्यायला लागले. आणि अचानक आवाज आला, अरे कोण आहे रे तिकडे, कोण कैऱ्या तोडतंय. त्या मुलीने तो आवाज ऐकला मंदिने आणि तिने वरून उडी मारली की नाही, तर ती जी धूम पळायला लागली. माझ्या ओटीत मात्र कैऱ्या, मला कुठं पळता येते, कैऱ्या सोडून पळेल की नाही ते पण सोडावं वाटेना. आणि मी ते आहे तसं घेऊन पळाले, काट्या पिट्यातलं आपलं सांडत सांडत कैऱ्या, 4 कैऱ्या शिल्लक राहिल्या. कसं तरी करून घरी आलो. घरी आल्यानंतर ती पोरगी म्हटली द्या आता. मी म्हटलं मी देणार नाही, मी आणल्यात, मी देणार नाही. ती म्हटली मी तोडल्यात. मग मी म्हटलं तू तोडलेल्या आहेत त्यातून घेऊन ये. आणि या सगळ्या भांडणामध्ये आमच्या आई आली तिकडनं, तिने पाहिलं काय झालंय. तर मग म्हटलं कैऱ्या. कुठून आणल्या तुम्ही या कैऱ्या. आम्ही या कैऱ्या राजाबाईच्या वावरातून आणलेल्या आहेत. आणि जेव्हा आईला कळालं, मग त्या चोरून आणल्या. चोरून आणल्या म्हटल्यानंतर आईने ओला झाडाचा एक फोक काढला. मैत्रिणींनो, ओल्या याची कधी तुम्ही शिक्षकांकडे आता छड्या नाहीये, पण ओल्या छडीचं जर तुम्ही पाहिलं असेल, आणि तिने इतकं मारलं तर अंग असं सगळं हे केलं, कैरी खाण्याचं सगळं हेच गेला. आणि त्यावेळी तिने सांगितलं की आयुष्यात 3 गोष्टी कधीच करायच्या नाही. म्हणजे जोपर्यंत मी म्हणत नाही आई कधीच चोरी करणार नाही, तोपर्यंत ती मारण्याचं थांबली नाही. तेव्हा तिने आई सांगितलं की आयुष्यात 3 गोष्टी करायच्या नाही. एक तर चोरी करायची नाही, लबाडी करायची नाही, आणि एक कधी कॅरेक्टरने चुकायचं नाही. त्याला वेगळा शब्द वापरतात ते पण मी सांगते. आणि हे आईचे 3 शब्द जे आहेत ते आज आयुष्यभर जे आहेत ते माझ्या लक्षात आहे. त्यामुळे कधी वाट चुकत नाही. तुम्हाला आता वाटते आई वडील आपल्याला सांगतात हे करू नको, ते करू नको, अशा वेळी काय होतं, आपण ऐकत नाही. आपल्याला वाटतं काय हे आई वडील आहेत आणि मला सांगतात. तर हे लक्षात घ्या की आपल्याला सांगायला आपल्याजवळ आपले आई वडील आहेत. जेव्हा ते नसतात ना तेव्हा काय होतं हे तुम्ही ज्यांच्याकडे नाहीत त्यांना विचारा. आई वडिलांचा सन्मान ठेवा वगैरे हे तुम्ही फक्त बाहेरून ऐकून नाही, तो असं आतून आला पाहिजे. तुमच्या शिक्षकांचा मान ठेवा. पूर्वी शिक्षक म्हणजे एक, मी माझ्या आयुष्यातलं आठवण सांगते की मी लिहायला लागले. इथे 7वीत किती जणी आहेत, 7वीच्या मुली हात वर करा जरा. ओके, म्हणजे मी या वयाची असताना लिहायला सुरुवात
केली. ती कशी केली त्याची पण गंमत सांगते. खाली करा डाऊन. थँक्यू. वर्गात बसलं की मी सांगितलं ना, मी नेहमी मागच्या बेंचवर बसायचे. म्हणजे मला पुढे बसायला आवडायचं नाही आणि मागच्या बेंचवर बसायचं आणि वही असते की नाही आपली, त्या वहीच्या मागच्या पानावर काहीतरी लिहित राहायचं. मग एक दिवस मी अशीच मागं बसून लिहित होते काय तर, आणि आमच्या टीचर ज्या आहेत त्यांना आम्ही बाई म्हणायचो. त्या बाईंच्या लक्षात आलं असं की त्या वर्गामध्ये हजर नाही, म्हणजे वर्गात शरीराने आणि मनाने दोन्हीने पण हजर लागतं. मी तशी नव्हते. बाईंनी असा नेम धरून खडू फेकून मारला आणि खडू एकदम लागल्याबरोबर मी जागी झाले. बाई म्हटलं, सांग मी काय शिकवत होते. मला काहीच माहिती नव्हतं त्या काय शिकवत होत्या. माझं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. मग मैत्रीण होती शेजारी, तिने एकदम बाई येईपर्यंत सांगितलं, अगं त्या व्याकरण शिकवत होत्या. मग बाई जवळ आल्यावर म्हटल्यावर तुम्ही अगदी कॉन्फिडन्सने सांगितलं की बाई तुम्ही व्याकरण शिकवत होत्या. बाई एकदम रागवल्या. म्हणजे मी व्याकरण शिकवत होते. म्हणलं हो तुम्ही व्याकरण शिकवत होत्या. आता मराठवाड्यातली बोली भाषी, अगं मी व्याकरण शिकवत होते की व्याकरण शिकवत होते. मला तुम्ही व्याकरणच शिकवत होते. मग मला व्याकरण म्हण व्याकरण. मला व्याकरण म्हणता येईना. मग मला व्याकरण, ज्या पोरीला व्याकरण म्हणता येत नाही तिचं आयुष्य वायाच गेल्यासारखं आहे असं त्यांनी समजलं. आणि मला वाटलं आता बाई छड्या भरपूर आपल्याला मारतात. त्यावेळी छडी अलाउड होते. घरात सांगायला जर गेलं बाईंनी मारलं तर आईबाप सांगायचे अजून मारा. आता जर कोणी सांगितलं घरी जाऊन मला बाई रागवल्या तर लगेच आई वडील भांडायला येतात, का माझ्या मुलीला तुम्ही रागवल्या. मग आता वाटलं कितीही छड्या खाल्ल्या तरी आपल्याला काय हे नाही. आणि त्यावेळी बाई आल्या. बाईंनी माझी वही ओढून घेतली, हातातली वही ओढून घेतली आणि त्यांनी असं ते चष्मा होता त्यांचा, त्याच्यातनं असं करून त्या बघितल्या. आणि बघितल्यानंतर मला वाटलं आता आणखी 10-12 छड्या वाढतात की काय. आणि त्यांनी एकदम पाठीवर अशी कौतुकाची थाप दिली. म्हणजे मी उडालेच. म्हटलं मला छड्या खायच्या होत्या आणि शबासकी मिळाली, काय कळेच ना काय झालं. बाई म्हटलं अगं किती छान लिहिलंस तू. मग त्यावेळी मला कळालं. बाई म्हटलं कविता किती छान लिहिली. मग मला वाटलं याला कविता म्हणतात. मला काय वाटलं आडवं लिहिलं की धडा होतो आणि उभं लिहिलं की कविता होते. मी आपलं काय जे मनात येईल ते उभं लिहिलेलं होतं आणि त्याला कविता म्हणतात हे मला तेव्हा कळालं 7वीच्या वर्गामध्ये. आणि त्यावेळी बाईंनी मला एक सांगितलं, अगं तू खूप छान लिहितेस, लिही, पण कविता जी असते की नाही तिच्यासाठी स्वतंत्र वही करायची. तिच्यासाठी असं ग्रहपाठाची वही किंवा विषयाची वही नाही करायची. कविता जीवनात मिक्स झाली तर चालेल, रद्दीत जाणाऱ्या वहीमध्ये कधीच मिक्स होऊ देऊ नकोस. त्या माझ्या बाईंनी माझी ती पहिली कविता. आणि पहिली कविता काय होते हे पण मी तुम्हाला सांगते. ऍक्च्युली मी तुमच्यासाठी ते घेऊनही आलेले आहे. चॉकलेटचा बंगला कविता किती जणांनी ऐकली? मग गाणं सगळ्यांना माहिती आहे. वाव, सगळ्यांना माहिती आहे चॉकलेटचा बंगला. तिकडनं पण त्यांनी हातचर केलाय. म्हणजे असावा सुंदर, म्हणजे तुम्ही सगळे ते गाणं ऐकतच मोठं झालेलं आहे. म्हणजे आता बाई रिटायर झाल्यात पण मला माहिती आहे त्यांच्या लहानपणी सुद्धा त्यांनी चॉकलेटचा बंगला ऐकलेला असा. मग आमची गरिबी इतकी होती ना, सतत डोक्यात भूक 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 हाच विचार असायचा. मग मला वाटायचं की हा बंगला जो आहे की नाही तो चॉकलेटचा नसावा. चॉकलेट कुठं मिळतंय हो गरीबाच्या मुलाला? तुम्हाला नाही कळणार ते आता, कारण वडील एक नुसतं म्हटलं कॅडबरी तर ते आणखी काय काय तुम्हाला घेऊन देतील. त्यावेळी तसं नव्हतं. गरीब घरच्या पोरांना आम्हाला 5 पैशाच्या त्या गोळ्या असायच्या त्या पण मिळायच्या नाही. तिथे चॉकलेट कुठून मिळणार? आणि मग मला काय वाटायचं हा बंगला जो आहे ना तो चॉकलेटचा नसावा, तो कशाचा असावा? भाकरीचा असावा. आणि मग मी त्या गाण्याच्या शब्द बदलून काय तयार केलं? असावा सुंदर भाकरीचा बंगला, असावा सुंदर भाकरीचा. म्हणजे मला भाकर वाटायचं ते. आणि त्या कविता म्हणजे खमंग खरपूस भाजलेला चांगला, असावा सुंदर भाकरीचा बंगला, भाकरीच्या बंगल्याला भाजीचा दार, भाकरीच्या बंगल्याला भाजी. म्हणजे असं पूर्ण ती कविता मी केली होती. जास्त वेळ जाईल म्हणून मी म्हणत नाही. ओके. तर असं हे केल्यानंतर म्हणजे त्यावेळी जगण्यानेच आमचं इतकं विडंबन केलेलं होतं. ते कवितेचं विडंबन आहे हे कळायला मला खूप वर्ष जावे लागले. आणि त्यानंतर मी तो भाकरीचा बंगला हा काय लिहिला, काव्यसंग्रह लिहिला आहे, जो बाईंना देण्यासाठी आणलेला आहे. तुमच्या लायब्ररीमध्ये तो तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्ही स्वतःतले गुण ओळखा. मला आज इथं आल्यानंतर इतकं म्हणजे कशाचं कौतुक करावं. एक तर अर्धाच तास दिलाय त्याच्यात मी सांगावं की कौतुक करावं असा मला प्रश्न पडलाय. त्या मुलींनी माझी इतकी छान स्केचेस रेखाटलेले आहेत. या इथे गाणे इतकं सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे. त्यात मॅडमने सांगितलं की संगीत विभागाला
हे नाही येत वाटतं, तरी सुद्धा त्या मुलीने ती परंपरा इतकी छान हे केलेली आहे. म्हणजे तुमच्यातले कलागुण जे आहेत ती ओळखणारी ही शाळा आहे. म्हणजे तुम्ही जे काही असतं डोळे उघडे ठेवून, म्हणजे मी जे लिहायला शिकले, उद्या तुमच्यापैकीच अशी एखादी लेखिका यातनं घडावी असं कदाचित मॅडमला वाटत असेल. मला तुम्ही लेखिका हो म्हणून सांगितलं नाही. माझी पणजी होती, पणजी, आजी, आई, त्यांना खूप काम करायला लागायचं. त्यामुळे त्या कामातनं विसावा मिळावा म्हणून त्या ओव्या म्हणायच्या. ओव्या माहितीये तुम्हाला? माहितीये? ओव्या म्हणायच्या. मग त्या ओव्यांमध्ये काय असायचं, कष्ट करावं लागायचं. अशा वेळी माहेरची आठवण यायची, आईची आठवण यायची, मग ते छान वाटायचं. तर मग त्या ओव्या म्हणायच्या. एखादी ओवी सांगू द्यात नाही तेव्हाच्या आईची आठवण जर आली तर समजा, आई आई करते आई साखर फुटाना, आई आई करते आई साखर फुटाना, आईचे शब्द गोड मला उठूशी वाटाना. म्हणजे आई जी आहे ती बोलायला लागल्यानंतर तिचे जे शब्द असतात ते ऐकत राहावंसं वाटतं, उठावंसं वाटत नाही. आई आई करते आई कोणीच होईना, आई आई करते आई कोणीच होईना, जिला दिला जन्म तिची तुम्ही कितीही म्हटलं ही माझी मम्मी आहे, ती माझी मम्मी आहे, तर स्वतःच्या आईची सर जी आहे ती कुणालाही येत नाही. मी असं एकदा सांगत असताना शाळेत या आईच्या ओव्या सांगत होते. मग एक मुलगी आली माझ्याकडे नंतर कार्यक्रम संपल्यानंतर. म्हटलं मॅडम ओव्या खूप छान म्हटल्या, थँक्यू म्हटलं. पण आता मला जर ओव्या लिहायच्या असेल तर मी कसं लिहू? म्हटलं कशावर लिहिते? म्हटलं पूर्वी आई जात्यावरती असायची, आता आई मोबाईलवरच असते, मग मी कशा ओव्या लिहू? आई आई तू काय मोबाईलवर वगैरे असं काहीतरी करू का? म्हणजे सोड मोबाईल, बोल माझ्याशी काहीतरी. तर ही बदलती, पिढ्यांची बदलती ही आहे. पण माझ्या आईने, आजीने जे जे आम्हाला सांगितल्या गोष्टी आणि त्यांच्याकडनं ऐकत ऐकत मी हे सगळं शिकलेली आहे. आता मोबाईलची आठवण निघाली, बोलता बोलता आलं म्हणून आपण सांगते मी की मोबाईल ज्यांनी आतापर्यंत हातातच घेतलेला नाही अशा असते कोणीतरी हात वर करा. मोबाईलला स्पर्श न केलेली मुलगी. कारण मोबाईल आता पूर्वी हे होतं की राक्षसांच्या गोष्टी असायच्या, हो की नाही? राक्षस ते गोष्टी ऐकलात कधी तुम्ही? तर हे राक्षस बाहेर असायचे जंगलात वगैरे कुठंतरी. पण आता मोबाईल नावाचा राक्षस आपल्या प्रत्येकाच्या खिशात आहे, प्रत्येकाच्या पर्समध्ये आहे. थोडा वेळ सुद्धा त्याची आणि आपली जुदाई आपण बर्दाश्त नाही करू शकत असं म्हटलं तरी हरकत नाही. पण मोबाईल चांगलाही तितकाच आहे. मी कादंबरी एक लिहिली नेटपर्णी नावाची. नेटपर्णी तिथे लिहिलं तुम्ही बोर्डवरती. तर नेटपर्णी हा शब्द म्हणजे मीच माझा शोधलेला शब्द आहे तो. ते लिहिताना मी घटपर्णी वनस्पती माहिती आहे का सायन्सच्या मुलींना? घटपर्णी वनस्पती मांसाहारी वनस्पती असते आणि ती अशी छान रंग रूप घेऊन बसते आणि इतर कोणी पक्षी म्हणजे कीटक आला की त्याला लगेच स्वतःमध्ये खेचून घेते. तर असं स्वरूप आज या नेटला आणि इंटरनेटला झालेलं आहे. तुम्ही त्याचा चांगला वापर केला तर ते खूप चांगलं आहे, पण जर त्याचा तुम्ही योग्य वापर केला नाही तर ते तुम्हाला घटपर्णी सारखं स्वतःमध्ये खेचून घेतं आणि मग अनेक गोष्टींना आपल्याला काय करावं लागतं, सामोरं जावं लागतं. तुम्ही मुली आहात म्हणून मी सांगणार मुलींनी असं करू नका, तसं करू नका असं मी नाही सांगणार. आपल्याला प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य असतं, आपल्याला प्रत्येकाला काहीतरी भविष्यामध्ये व्हायचं असतं. समजा आता तुमचं शाळा आहे, पुढे कॉलेज आहे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा आता तर इतक्या लवकर मुली हुशार व्हायला लागल्या. म्हणजे मोठ्या लोकांसमोर बोलायला जायचं असलं ना मी लगेच तयार होते, म्हणजे काय त्याला मला हे नाही वाटत. पण छोट्यांसमोर बोलायचं म्हणजे ना हल्ली खूप अवघड गोष्ट आहे. कारण काय, मोठ्यांपेक्षा हे छोटे जे आहेत ते खूप स्मार्ट आहेत, आहे की नाही? स्मार्ट आहात की नाही? छोटे मुलं, शाळेतली मुलं, कॉलेजची मुलं ही खूप स्मार्ट असतात. म्हणजे जे मोठ्या माणसांना नाही करणार ते आता यांना सगळ्यांना समजत असतं, कारण तुमच्या हातामध्ये हा मोबाईल आहे. मी फक्त माझ्या आईचंच उदाहरण तुम्हाला देते. ज्यावेळेस 11वी 12वीला असतो की नाही आपण, मग छान असं छान दिसावं वाटतं, आपल्याला पण कोणीतरी छान छान म्हणावंसं वाटतं. मग काहीतरी एखादा असा घोड्यावरनं राजकुमार वगैरे झाले तो आपल्याला
घेऊन जाईल असं पण वाटायला लागतं 11वी 12वी वगैरे. आता तुम्ही अगदी छोट्या मुलींना नसेल वाटत ते, पण तसं काय घोड्यावरनं वगैरे कोण येत नाही. मी पण कविता लिहिल्या राजकुमाराच्या. कवी म्हटल्यावर सगळं लिहितोच आपण कविता. मग तो राजकुमार असा येईल तसा येईल, असा घेऊन जाईल तसं घेऊन जाईल, असा राजकुमार कोणी येत नसतो. त्या राजकुमाराच्या याच्यामध्ये आपण आपला अभ्यास विसरून जातो. त्यामुळे असा राजकुमार येत नाही, योग्य वेळी येतो. आणि जो आपला असतो तोच आपला राजकुमार. आमचा राजकुमार सोबत आहे, इथे समोरच आहे. ओके, तर राजकुमाराच्या मागे पडून आयुष्य आपलं शिक्षणापासून लांब नेणं ही जी गोष्ट आहे ती जर केली असती तर कदाचित ही पिंजरी इथं आज तुमच्या समोर असती का? नसती. म्हणजे एक दिवस असंच आम्ही चुलीजवळ बसलेलो आई आणि मी. त्यावेळी मी 11वीला होते. कितवीला? 11वीच्या वर्गात. वरच्या मुलींना ऐकायला येते ना? थँक्यू. तर मी त्यावेळी 11वीच्या वर्गात होते आणि 11वीच्या वर्गात असताना असंच बोलत बोलत म्हणजे चुलीवरती दूध ठेवलेलं. त्यावेळी चुलीच होत्या, गॅस वगैरे काही नव्हतं. चुलीवरती दूध ठेवलेलं आणि आई अशी सांगत होती की कसं असतं म्हणजे तुम्ही कॉलेजला जातेस, हे होतंय, या वयात कुणी आवडणं आणि आपल्याला कुणी आवडलंय असं वाटणं आणि आपण कुणाला तरी आवडावं वाटणं हे साहजिक आहे. पण तुला म्हटलं आता नवरा, लग्न किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बाईच्या जातीला चुकत नाहीत. त्या कधी ना कधी त्या येणारच आयुष्यात. फक्त शिकायला मात्र एवढे जे महत्वाची वर्ष आहेत त्याच जर चुकलीस, त्यात जर पाय घसरला तर मग मात्र पुढे आयुष्यात उठता येत नाही. कधी घसरून पडलाय तुम्ही? पडलाय का? पडल्यानंतर मार बसतो. पण या ठिकाणी ही जमीन 16वा वरीस धोक्याचं म्हणतात की नाही, तर हे धोक्याचे वर्ष जोपर्यंत आपण आपल्या ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत काय होणार आहे, आपण पुढे जाणार नाही. त्यावेळी आईने सांगितलं, असं बोलत होतो आम्ही दोघी गप्पा मारायलो आणि अचानक ते दूध वरती आलं. उतू जाते की नाही दूध? मी म्हटलं अगं आई दूध खाली चालले. आईने काय केलं, जाळ जो आहे तो पटकन मागे ओढला आणि पाण्याचे 4 शिंताडे त्या दुधावरती टाकल्यावरती दूध आत गेलं. आई म्हटली बघितलंस, दूध आहे, दूध तापणारच. त्याला न तापवता ठेवलं तर ते खराब होणार. त्यामुळे दूध उकळी येणार, दूध उकळलंच पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये निसर्ग आहे, तो निसर्गतः तुम्ही वयात येणारच आहात. पण याचा अर्थ दूध उतू जाऊ द्यायचं की नाही हे कुणाच्या हातात आहे? हे आपल्या हातात आहे. दूध उकळलेलं आहे आपल्याला कळतंय, तर त्याच वेळी आपण जाळ मागे ओढायला पाहिजे. तुम्ही गॅस कमी करायला पाहिजे. ओके, गॅस कमी करायला पाहिजे, त्याच्यावरती 4 शिंदडे टाकायला पाहिजे. याचाच अर्थ आई जी सांगत होती ते सांगण्याचं तिचं तात्पर्य हे होतं की शिक्षणाच्या वयामध्ये काय करायचंय, शिक्षणच करायचं आहे, बाकी गोष्टी नाही. हे जे लाईफ आहे, हे जे आयुष्य आहे, आपण जे काही घडतो ते खरंच शाळेतनं घडतं. आणि मी आजही माझ्या शाळेतल्या सगळ्या बाईंचं म्हणजे माझ्या फेसबुक अकाउंटला आणि माझ्या याला सगळेजण कनेक्ट आहेत ते, आणि नेहमी मी जाऊन त्यांना भेटत असते. एक दिवस म्हणजे या गरिबीच्या काळामध्ये मला युनिफॉर्म नसायचा. आता शाळा देते किंवा याच्याकडे नाचतं बऱ्याच ठिकाणी, बऱ्याचदा फाटका युनिफॉर्म. तर माझा फाटका युनिफॉर्म पाहून माझी आई काहीच नाही करू शकत होती, कारण तिच्याकडे पैसे नसायचे. आमच्या शाळेमध्ये सुनीताबाई नावाच्या बाई होत्या, त्यांचं पण नाव सुनीता, माझं पण नाव सुनीता. मग एकदा तर असं माझं असं शिवून आईला म्हटलं ना की युनिफॉर्म फाटलाय, तर आई काय करायची, मला वाटायचं फाटलं म्हटलं की ते नवीन आणून देईल, पण ती नवीन आणून द्यायची नाही. ती काय करायची, दाखव म्हणायची, काढून द्या, आणि ते सुईने त्याला शिवायची. मग एकीकडे दुसरीकडे किती ठिकाणी शिवायचं. मग ते बाईंना लक्षात आलं की हिचा युनिफॉर्म आता फारच फाटलेला आहे, आणि मग त्यांनी मला युनिफॉर्म घ्यायला पैसे दिले. पैसे दिल्यानंतर तो युनिफॉर्म वगैरे मी शिवला, आणि त्या मला सतत मदत करायच्या. म्हणजे अगदी मी कॉलेजला गेले तरी सुद्धा मला जेव्हाही आर्थिक अडचण आली तेव्हा त्यांनी मदत केलेली आहे. आणि मग मी खूप स्थिर सावध झाले. मुलींनो पगार सांगू नये म्हणतात, आणि सांगायचं गरज पण, म्हणजे मी खूप मोठेपणाने सांगते असं नाही, पण मी ती मुलगी आहे जिने 5 पैसे पाहिलेले आहेत आणि तिला 5 पैशाचं पण महत्व आहे. आज घडीला मी 3 लाख रुपये महिन्याला पगार घेते. 5 पैशापासून सुरुवात झालेली माझी ही सुरुवात आहे. आता मी तुम्हाला राजकुमार पण सांगितलं, जर धैर्य ठेवलं, जर पेशन्स ठेवले तर राजकुमार पण चांगला मिळतो. राजकुमाराला पण किती 3 लाख पगार. आज आम्ही पती पत्नी दोघं मिळून म्हणजे महिन्याला 6 लाख कमावतो. पैशाचा प्रश्न नाहीये. तो जो 5 पैशापासून 3
3 लाखापर्यंतचा हा जो प्रवास आहे माझा, हा मी तुमच्या पुढे आज इथे मांडत असताना मला ज्यावेळी मग मी स्थिर स्थावर झाले त्यावेळी मी बाईंकडे गेले एकदा भेटायला. म्हटलं बाई, मी आता मला चांगला पगार मिळतो, सगळं आहे, मला वाटतं मी तुमच्यासाठी काहीतरी करावं. मी तुमच्यासाठी काहीतरी करावं. कुणासाठी? शिक्षकांसाठी. आपण कितीही मोठं झालो ना, आपण काहीच नाही करू शकत, एक लक्षात घ्या. माझ्या त्या बाई काय म्हटलं माहितीये मला, तुला काहीतरी करावं वाटतंय ना, तर तू काय कर, आपल्यासारखं सुनीता शोध. त्या पण सुनीता, मी पण सुनीता. तू सुनीता शोध आणि सुनीताला आधार दे आणि तिला सांग तू पुढची सुनीता शोध. म्हणजे फक्त आता नावाने सुनीता नाही, तर तुझ्यासारखीच एखादी जी जिला अभ्यासाची, जिला मदतीची गरज आहे अशी विद्यार्थिनी तू शोध आणि तिला मदत कर. मैत्रिणींनो, गेली 23 वर्ष मी अशा सुनीतांचा शोध घेते. माझ्या कॉलेजमध्ये येणाऱ्या हुशार आहेत, पोतपुरू आहेत, पण गरीब आहेत अशा मुलींना आम्ही दत्तक घेतो. म्हणजे सर पण आणि मी पण, सरांच्या शाळेत आणि मी माझ्या शाळेत कॉलेजमध्ये अशा मुलींना दत्तक घेऊन त्यांचा पूर्ण खर्च शिक्षणाचा केलेलं सांगू नये असं म्हणतात, पण ही कृतज्ञता कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे. आणि त्यांचा पूर्ण खर्च करून आज तुम्ही जर मला विचारलं किंवा सरांना विचारलं तर अनेक ठिकाणी आमचे विद्यार्थी प्राध्यापक आहेत, कोण PSI आहेत, कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी त्यांनी स्वतःचे बिझनेस सुरू केलेले असे सुद्धा आहेत. आम्ही फार मोठा काही काम केलेलं नाही, पण माझ्या शिक्षकांकडून मला जे मिळालं ते मी फक्त पुढे देते आहेत. आणि मला इथे आल्यानंतर कित्येक वर्षानंतर मी म्हटलं की बाई शब्द ऐकून मला जे काळी जसं भरून आलं, म्हणजे ज्यावेळी मी सत्कार स्वीकारत होते माझ्या अंगावरती अक्षरशः शहारे येत होते की इतकं प्रेम आणि इतकी माया आणि इतकी आपुलकी. मी बघितलं की मॅडम कुठल्याही फोटोत एकट्या येत नाहीयेत. विश्रांती मॅडम आहेत ना, मी त्यांचं ऑब्झर्वेशन केलं की मॅडम या, तुम्ही या, तुम्ही या, सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या मुख्याध्यापिका तुमच्या शाळेला लाभलेल्या आहेत. आणि त्यांच्यासारखी त्यांना पाहिलं की म्हटलं ना, सुनीताबाईंची मला आठवण आली. म्हणजे चांगले शिक्षक आयुष्यात मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सुद्धा, तुम्हाला हे जे मिळालेले शिक्षक आहेत, तुम्ही सुद्धा हे जे शिक्षक मिळालेले आहेत, जे शाळा मिळालेली आहे, एक विचार करा फक्त, आज तुम्ही इथे बसलेले आहात. मॅडमने अहवाल वाचताना जे सांगितलं की त्यांना किती सगळे पुरस्कार, त्या मॅडम पण आहेत ना, त्यांचं माझं माहेर पण जवळ आहे, आत्ता कळालं इथे. तर मॅडम इथे तुम्ही जे सांगितलं की तुमच्या किती विद्यार्थिनी किती मोठ्या मोठ्या पदांवरती आहेत, मला वाटतं तुमच्यापैकी सुद्धा अशाच मोठ्या पदावरती जाऊन इथे बोलण्यासाठी कुठली सुनीता बोर्डे आवश्यक नाहीये. इथे बोलण्यासाठी तुमच्यातलीच कुणीतरी की जी मोठ्या पदावर जाईल त्यावेळी तिने इथे यावं आणि तो अनुभव घ्या. ज्यावेळी आपण शिकून गेलेली शाळा आपल्याला बोलावते ना, तो अनुभव खूप मोठा असतो. आणि इतकं मोठं आपण नक्की व्हायचं की, आणि ते कशासाठी व्हायचं मोठं, म्हणजे मी जेव्हा शाळेत शिकत होते ना, म्हणजे कॉलेजला वगैरे होते, तेव्हा काय व्हायचं, मुलींचं 10वी 11वीत लग्न व्हायचं. माझ्या आईला सगळी नावं ठेवायची, किती मोठी मुलगी झाली, तिला काय शिकवून तू कलेक्टर करणार आहेस काय, तिला काय शिकवून तू ग्वालेरीला पाठवणार आहेस का, असं सगळं म्हणायचे, सगळे नावं ठेवायचे. पण तिने नाही, ती माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली. तिला मी सांगितलं होतं की आई, ज्या दिवशी तुला असं वाटेल की मी चुकीच्या मार्गाने गेले आणि ज्या दिवशी तुला वाटेल की मी नापास झाले, त्या दिवशी तू मला ज्याच्याशी सांगशील त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे, पण तू लग्नाचा विषय काढू नको. वडील तर काय, कोण पण, म्हणजे त्यांना घाईच झालेली होती. नवरदेव कुठलाही दिसला की घेऊन यायचं, वीटभट्टीवर काम करणारा, ऊसतोडीवाला, एक तर दारूचं दुकान असलेलंच घेऊन आले. म्हणजे त्यांना स्वतःला ते जावई एवढा भारी मिळाला असता की बाकी काही गरजच नाही, जावई अजून सासऱ्याचं भारी चाललं असतं. म्हणजे असे सगळे घेऊन यायचे. पण माझी आई जी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली, त्यामुळे आज मी इथं उभी आहे. त्यामुळे तुम्ही जगात कुणाचंही नाही ऐकलं तर चालेल, फक्त आई वडील आणि शिक्षक ही दोनच माणसं अशी आहेत, काही लोक अशी आहेत की ज्यांना आपलं मूल, आपला विद्यार्थी आपल्या पुढे गेलेला, आपल्यापेक्षा खूप मोठा झालेला पाहिजे असतो. आणि ते सांगताना त्यांचं काळीज जे आहे ते अभिमानाने भरून येत असतं. आणि असं काहीतरी व्हायचं की, मी सांगितलं तुम्हाला, माझ्या आईच्या आयुष्यातला तो क्षण तुम्ही तुमच्या आईवडील डोळ्यासमोर आणा आणि असा सत्कार तुम्ही आईवडिलांचा मोठा स्वीकारताय, हे एवढं बघा. हे जरी आयुष्यात केलं तरी सुद्धा ते खूप आहे असं मला वाटतंय. मला खूप बोलावं वाटतंय तुमच्याशी, पण कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला होता, त्यामुळे मी जरा थांबणार आहे. पण जाता जाता तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे मला, कुणाचे, मुलींचे आभार मानायचे. काल तुमचा छान कार्यक्रम झाला, डान्स झाले असतील, वेगवेगळ्या स्पर्धा, रांगोळी, मेहंदी वगैरे झाल्यात की नाही.
मग तुमच्यासाठी ऐकणार ना? वरच्या मुली, ना मेहंदी होती न होती रंगोलिया, ना मेहंदी होती न होती रंगोलिया, न डांस होते न बजती तालियां, न मेहंदी होती न होती रंगोलिया, न डांस होते न बजते तालियां। आप ही से है गुलशन, सगळ्यांना आप ही से है गुलशन ये विठा माता की बगिया, आप ही से है गुलशन ये विठा माता की बगिया। इसलिए बच्चों सबसे ज्यादा आपका शुक्रिया, आपका शुक्रिया, आपका शुक्रिया।